मी चालले डान्सच्या क्लासला. आता मम्मा क्लास सुरू करणार आहे. मम्मा क्लास नाही, मी क्लासला जातीये. मम्मा पुढे ब्लॉग सुरू ठेवणार आहे. मम्मा पुढे ब्लॉग सुरू ठेवणार आहे. आता चला तुम्ही बघत राहा. स्माइली अँड बाय बाय. आता आम्ही अथिराला क्लासला सोडतोय. कथकच्या 5चा क्लास आहे तिचा आणि झालाय ऑलमोस्ट टाइम झालाय, 5 मिनिटं राहिलेत. सो अथिराला सोडून आपलं मॅग ठेवलाय मागे, त्याचं काम करायचं आहे. कारण परत मग 4 दिवस खूप पाऊस होता, बाहेर पडताच आला नाही. त्यामुळे आता निघतोय आम्ही. अथिराला त्या क्लासला सोडून 1 तास भेटेल, 1 तासाचा क्लास आहे. सो आमच्याकडे 1 तास भेटेल, तोपर्यंत आम्ही काम करून येतो आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. चलो बाय. काय क्लास चालू नाही झाला अजून तुझा? थोडा वेळ गाडीत बसणार. आम्ही खूप घाई केली, चल चल चल. अतिराला माहिती होतं 5 वाजता, तर 5 वाजता आणि आम्ही 4 मिनिटं आधी चालूय. अतिरा म्हणत होती आम्हाला की थांब मम्मा, टीचरना थोडासा वेळ लागतो, थोड्या वेळाने जाऊया. पण आम्हीच तिची घाई केली आणि चल चल करून आता गाडीमध्ये बसलोय आम्ही. आले का तुझे फ्रेंड? आले नाही आले अजून? हे बघ प्राणवीला पण लावलं. अजून नाही आले तुझे फ्रेंड? टीचर आले नाही येत का अजून तुझ्या? सगळे फ्रेंड गेले वरती, पण वरती मच्छर आहेत ना, म्हणून आम्ही वरती जात नाही आहोत. आणि अतिराला पण आमच्या वरती जायचंय तुला? क्लास त्यांचा वरच्या फ्लोअरला आहे. त्या बाहेरच्या स्पेस मध्ये इतके मच्छर आहेत ना, म्हणून तिला म्हटलं की आपण गाडीतच बसूया. टीचर आल्या, क्लास ओपन केला की आपण जाऊया वरती. थोडंसं रागवलेलं बाळ दिसतंय आमचं. रडली आहे इतकी भयानक ना, बाप रे. कारण तिला मी हा ड्रेस असं घातलंय, जॅकेट, कारण गारवा पण आहे. आता ऊन पडलंय बाहेर, पण गारवा पण आहे आणि मच्छर पण. म्हणून तिला म्हटलं की पावसाळ्यात जाईपर्यंत जरा जॅकेट बिकेट घालून जा. तर मॅडमना आमच्या स्कर्ट हवाय, ड्रेस हवाय असा पंजाबी, किंवा काय हवंय का अजून, फ्रॉक हवे, छोटे छोटे वाले बेबी फ्रॉक. पण हे असं कपडे नको, म्हणून ती रडत होती. मला फुल कपडे हवेत, कारण मच्छर चावतात इकडे. तर आता अतिरेच्या टीचर पण आलेत आणि मी आता तिला सोडून येते वरती. मग बाय कर इकडे एकदा कॅमेराकडे. चल जाऊयात, चल बाय बाय. तर सोडले आपल्या अतिराला क्लासमध्ये आणि आता जाते मी. मॅकबुकचं दाखवते, अजून काही झालं नाही आहे सॉल्व. आणि बाहेरच नाही फिरलो, त्यामुळे काय ब्लॉग शूटच केला नाही. आणि हा आता शूट करते. तो ब्लॉग मी पोस्ट केला होता आणि त्याच्यानंतर हा आता शूट करते साहेबांच्या मोबाईलमध्ये. सो आपला मॅकबुकचं झालं की त्याच्यात ऑलरेडी मी एडिट वगैरे करून ठेवले आहे, तर मग ते पोस्ट करत जाईल. मी आता हे बघते काय बोलतात ते. तर जाऊयात आपण टाकूनमध्ये. रस्ता केला काय इथला? तेच म्हणते जरा हा थोडंसं फरक वाटतोय ना. आपलं कृषी विद्यापीठ. बापरे, रायडरच होता इथं का नाही गेला मग? विसरले इथे करायला. हे बघा, तुम्हाला आता मी दाखवलेलं ऊन पडलंय, पण समोर पाऊस सुटलाय. आपल्याकडे आहे छत्री, मागे छत्री आहे, पण त्या पावसाचं काही सांगता येत नाही. पावसाळा म्हटल्यावर कधी पण येणार. आता आपण कुठे जातोय? स्टँडच्या तिकडे आहे ना, तिकडे त्याचं दुकान आहे. आपण त्या दिवशी केळसकर नाक्यातून तिथे गेलो होतो त्या पॉइंटला, पण आता आपण जातोय एस टी स्टँडच्या इकडे. हा आपला मुरुड, दाभोळ वगैरे, आणि सॉरी मुरुड आणि हरणे वगैरे तिकडे. दाभोळ आपण आलो त्या रोडने आणि ह्या मार्केटमध्ये जातो रस्ता, आणि हा आपला स्टँडवरती. तिथेच आता मच्छी मार्केटच्या इथे आहे दादाचं शॉप, तिथे आपण जाऊया. काही व्हिडिओमध्ये आपलं इथलं पण शूट झालं असेल. इकडे आपलं स्टँड, इथे फ्रूटची दुकानं, इकडे पोलीस चौकी, आणि हा रोड जातो आपला महाड मार्गे, लाटवण मार्गे महाड. सो इथे त्याचं शॉप आहे. कुठे? इथेच ना, वरती गेलं. फोन केलेलात का त्याला? सो इथे कुठेतरी शॉप आहे, मला अजून दिसलेलं नाही आहे, तर आम्ही जाऊन येतो शॉपमध्ये. इथेच आहे कुठेतरी, मला अजून दिसलं नाही आहे. सो जातो आम्ही.
मच्छी मार्केटचा इथे वास येतो ना, मच्छी मार्केट असल्यामुळे इतका भयंकर माझं डोकं उठतं खूप, म्हणजे वास तर काय ऑप्शन नाही. मला तर जावं, साहेबांना तर काही कळणार नाही, त्यामुळे मला तर सोबत जावं लागेल. नाही, आत्तापासूनच सुरू झालं वास. इथे मच्छी मार्केट आहे. कुठली गाडी होती हो? कुठली गाडी होती ती? महेंद्र. भारी वाटली. सो मॅकबुक तिकडे ठेवला आहे. मॅकबुक घेते माझा आणि बघते. होप सो पटकन काम होऊन जाईल. हे घ्या आता. साहेबांनी छत्री घेतले ना, आठवण करता, कारण पाऊस येऊ शकतो इकडे. तो का निघाला असं? साहेबांनी बाहेर आहे करून इकडे आतमध्ये आणलं. सो आता दाखवते इथे. उलटा ठेवू नका, उलटा ठेवू नका. आधी बघा ओपन करते. एडिटिंग करताना त्याच्या काय फाईल्स वगैरे तयार होतात? नाही, मी डिलीट पण करते त्या लगेच. सेव्ह करून मी यूट्यूबला पोस्ट करून ते डिलीट पण करते व्हिडिओज. तर मग अशा सेव्ह वगैरे पण व्हिडिओज नाही आहेत. हे सिस्टीम डेटाच फुल दाखवत आहे. तर काय ते होते प्रोसिजर. वायफाय हवा आहे का हां, ते ह्याच्यानेच फुल दाखवत आहे. हे 210 GB वगैरे ते दाखवत आहे सिस्टीम डेटा. सो झाला माझा मॅकबुक आणि साहेब मला ठेवून गेलेत. पाऊस येतोय. मी बघत बसले काय अजून काय करता येईल किंवा काय अजून ऑप्शन असतात का, व्हिडिओ कशा डिलीट करायच्या. तो साहेब ठेवून गेले तरी पाऊस आलाय. सो मी जाते पटापट. लॉक ओपन करा ना. भडकेन म्हणून स्वतःनीच ओपन केलं. हे पकडा माझं मॅकबुक, व्यवस्थित ठेवा. झालंय माझ्या मॅकबुकचं काम. माझ्यापेक्षा साहेब खुश झालेत, कारण त्यांना असं वाटलं मोबाईल पण खराब झाला, आता ह्याला काय झालं तर मी पैसे एवढे कुठून देऊ, असं साहेबांचं होतं. बट झालं, मोबाईल पण फ्रीमध्ये होईल. ॲपल स्टोअरला दिलं आहे. साहेब त्याच्याच टेन्शनमध्ये, तेवढे पैसे लागणार, मॅकबुकला पण पैसे लागणार आणि तुझ्या मोबाईलला पण लागणार. सो पाऊस आलाच, निघता पाऊस आला थोडासा. सो आता आम्ही अतिराला फ्रूट घेतो. तिला लिची पाहिजे होती, पण लिचीचा सीझन संपला आणि आता काही लिची भेटणार नाही. प्लम वगैरे बघते घेते, किंवा इलायची केळी काढले का हो आपल्या बागेतली? आपल्या बागेमध्ये पण केळी येतात. सो आम्ही तिला बाहेरचं देणं टाळतो. केळी तरी, पपया, पायनॅपल, केळी, अजून काय लावले आपण बागेमध्ये? चिकू आपल्या बागेमध्ये आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण तिला जेव्हा हव्या असतात तेव्हा त्या बागेतून आलेल्या नसतात. त्यामुळे मग बाहेर घ्यावं लागतं तिला फ्रूट, कारण तिला दररोज फ्रूट द्यावे लागतात. बापरे, गर्दी बघा काय आहे दापोलीमध्ये. चलो फ्रूट घेऊया आता तिला. चला आता फ्रूट घेतो आम्ही अतिराला. साहेब चला. थोडंसं पाऊस आला म्हणजे भिजवायला आलेला पाऊस. हाँ, पेड़ के काय मोबाईल बिचारा दादा फोनवर बोलत होता. साहेब एवढे हॉर्न वाजवत आहेत, त्याचं लक्षच नाही. सो अतिराला आपण ही फ्रूट घेतलंय.
मॅडम खुश होणार आहे. मॅडमने चॉकलेट बिस्किट काही आवडत नाही. फ्रूट मम्मा दिलेस ना, मग ती आमची माऊ खुश. सो आता कुठे जाऊयात? ड्रॅगन पण होतं, घेऊ का की राहू देत, ही फ्रूट संपू देत ना. आत्ता कुठे तिचा खोकळा गेलाय आणि परत बाप रे, हा आरसा बघा जरा किती खराब झालाय, काहीच दिसत नाहीये. काहीच पैसे न घेता माझ्या मॅकबुकचं काम झालेलं आहे आणि मी जास्त खुश आहे. साहेब तर माझ्यापेक्षा जास्त, कारण त्यांना पैसे द्यायला झाले असते. तर माझं मोबाईलचं पण असं फ्रीमध्ये होईल आणि तो दिलाय आपण ॲपल स्टोअरला दिलाय. सो तिथे पैसे पण घ्यायला नको, नाहीतर ओरिजिनल डिस्प्ले 25 ते 35 हजारपर्यंत आहे आणि एवढा मी टाकणार नाही. त्याच्यातच मी मोबाईल दुसरा घेऊ शकते एवढे डिस्प्लेला जर घालवले तर. आणि एकदा मोबाईलचं काम निघालं ना की मग ते चालूच होतं. सो आम्ही आता जातोय, चालूया काय 10 मिनटं? नको, साहेबांना बोलले नेहमीच्या गार्डनवरती चालायला जाऊया, तर कसं नको? बघितलं तुम्ही, चालायचं किती ह्यांना आवड. बापरे, सकाळी पण चालायला मीच घेऊन येते, चला चालूया, थोडा वेळ चालूया, तेव्हा आमचे साहेब कुठे चालायला येतात. नाहीतर माझी दाखवून मला वाटते बंदच आहे, ते बंदच आहे. स्वातीला पण आणायला जाऊया. अजून आहेत 25 मिनिटं आहे, पण जाऊन आपण थांबूयात तिथे. हा पण ब्लॉग ना, अरे बापरे, ही मुलं म्हणजे काय शाळेची. तर हा पण मी ब्लॉग ना जास्त मोठा नाही बनवणार, कारण साहेब मला एडिटिंग. तुम्ही कशी गाडी चालवताय? कट टू कट गाडी काढताय साहेब, एकदम रायडरच समजतात स्वतःला. पण ब्लॉग मी मोठा नाही बनवणार आहे, कारण साहेब मला मोबाईल देत नाही एडिटिंगसाठी. त्यामुळे छोटा असेल तेवढा पटकन वेळेत मी एडिट करेन आणि घरची सगळी कामं बिमं करून मला हे सगळं करायचं आहे. कारण माझी सासूबाई पण मुंबईला गेली, त्यामुळे घरचं सगळं जेवणापासून आवरणापासून भांडी कचरा कपडे सगळंच करायचं आहे. त्यामुळे मला एवढा वेळ भेटणार नाही जर हा मोठा ब्लॉग झाला तर. त्यामुळे छोटाच ब्लॉग ठेवणार आहे. आणि आता मी आतिराला घेते. सो आमची छकुली आलेली आहे. छकुली इकडे बघ, काय शिकवलं आज सांग सगळ्यांना. चल, कथक कसं शिकवलं सांग, काय क्लासमध्ये शिकवलं सांग ना बेटा. तुला आवाज नाही आला? मला नाही आला आवाज, म्हणून तुला विचारते ना. तू कुठे होते? मी गाडीतच होती, पण मला सांग काय शिकवलं आज क्लासमध्ये. आणि एवढ्या दिवस गेली नव्हतीस तर काय तुला टीचर ओरडल्या का? मग काय म्हणाल्या, काय म्हणाल्या? चॉकलेट खाते. आता कुठे औषधं संपले तर मॅडमचं सुरू झालं आणि हिच्या बाबाने चॉकलेट ठेवलेत आणून, ते एक 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 देत असतो. मगाशी पण दिलत, आता पण दिलत. काही गरज आहे का? नका देत जाऊ दिले चॉकलेट, मी आधीच सांगते. दोघांना पण एक एक देईन मी. रायडर आहे. ए म्हणून सांग, काय शिकवलं क्लासमध्ये, काय शिकवलं? आता अतिरा आपली सांगेल आपल्याला काय शिकवलं ते कथक मध्ये. चला स्टार्ट, बोल लवकर, सांग लवकर, सांग. नाही तर मी टीचरला विचारायला जाते अतिराला काय शिकवलं ते सांगत नाही आम्हाला. सांग लवकर, दाखव कसं शिकवलं. काय माहिती. अरे मग तू काय करत होतीस एवढा वेळ, काय करत होतीस एवढा वेळ? काय माहिती म्हणजे हे काय उत्तर झालं तुझं? ह्या मुलीने मला प्रॉमिस केलं होतं, मी तिला म्हणाले की मम्मा आपण दोघींनी पण क्लास लावूया, मी पण आणि तू पण. तर ती मला बोलते नको, तू नको क्लास लावूस, मी तुला शिकवेन. कारण तिथे सगळ्या छोट्या मुली होत्या आणि त्याच्यात तू मम्मा कशी डान्स करशील, कथक शिकशील. तर मला बोलले मी घरी आल्यावर तुला सगळं शिकवेन. आणि आता बघा कशी नाटकं करतीये. तर चला आलोय आम्ही घरी आणि आजचा ब्लॉग आपल्या आतिरा एंड करेल. चला एंड कर. टक नाही, मी तुझ्यासाठी काहीतरी घेतलंय. काहीतरी पहिला ब्लॉग एंड कर. नाही नीट. ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. लाईक करा, थँक्यू. पुढे लाईक करा, ते बोल ना सगळं. लाईक करा, शेअर करा, बाय बाय. त्याला काय कळलं नाही. नीट बोल तरच मी हे करेन. नीट बोल, नीट बोल. पहिला तिकडे ब्लॉग एंड कर. नाही ना, मग आता मी देणारच नाही तुला. मला पहिला बोलून दाखव. चल ब्लॉग एंड करा. ब्लॉग एंड करा, त्यांना सांगते तू कर. चल 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 चल, तू पहिला ब्लॉग एंड कर. नो चलो बाय बाय. फ्रॉक घालून आले. तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ लवकर.